नमस्कार, मी गणेश आजकाल स्वामी कृपा क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे नशीबवान असणाऱ्या नशीबवान माणसांचं आणि अर्थात हिंदू मराठी नववर्षाचं गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आदिनाथ आणि नेहा तुम्हाला. धन्यवाद. गिरगावात तुम्ही येत असता अनेकदा आणि मला वाटतं नेहा पहिल्यांदा येते या गुढीपाडव्याच्या दिवशी आलेली आहे. ओके, या क्षणाला आज काय वाटतं पहिल्यांदा येते मी त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया दोघांची? खूप भारी वाटतं इथे आल्यावर. माझ्यासाठी तर हे माझं काय म्हणूया आपण, गाव आहे माझं. कारण आम्ही पाठे प्रभू गिरगावचे, बरोबर. त्यामुळे इथे आल्यावरती एक वेगळीच ऊर्जा येते हो. अंगात आणि इकडचा एक माहोलच वेगळा असतो दरवर्षी. मला वाटतं पहिल्यांदा इथे आलो जेव्हा चंद्रमुखी वेळेस मी आलो होतो. आणि मग दरवर्षी काही ना काही निमित्ताने मी येतोच आहे इथे आणि एक वेगळीच ऊर्जा आहे इथे, वेगळाच एक वेगळा जल्लोष, युफोरिया आहे. आणि खरंच एक मराठी बाणा काय असतो आपला इथे आल्यावरती कळतं. आणि आम्ही नशीबवान आहोत की नशीबवान माणसं आमच्यासोबत आहेत. आम्ही नशीबवान देखील आहोत की आम्ही तुमच्यासोबत इथे आज गुढीपाडवा साजरा करत आहोत. नेहा, तू काय सांगशील? मला अगदी घरी आल्यासारखं वाटतंय, कारण माझ्या वडिलांचं आजोळ गिरगाव आहे. बरोबर. त्यामुळे लास्ट टाइमही मी गिरगावात आले होते, तेव्हाही मला हेच झालं होतं की अगदी याची वाईब खूप असं वाटतं की आपण इथले काहीतरी आहोत आणि या जागेचं देणं लागतो आपण, त्यामुळे आपल्याला वारंवार इथे यायची संधी मिळते. नक्कीच नक्कीच. सो जसं आदिनाथ म्हणाला की खरंच ह्या जागेतच एक वेगळी ऊर्जा वाटते आणि गिरगाव खूप असं मराठी संस्कृती असलेलं आणि असं एक घर असलेलं वाटतं मला कायम, आणि मला स्वतःला गिरगावात आवडतं. बरं. नमस्कार, मी जाई खांडेकर. मी आनंदी ही मालिका आता येणार आहे 30 मार्चपासून स्टार प्रवाहावरती रात्री 9:30 वाजता सोमवार ते शुक्रवार. स्वामी कृपा क्रिएशन्सच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं गिरगावात सहभागी होण्याचं हे पहिलंच वर्ष आहे? पहिलंच वर्ष आहे. मी पार्ल्याची आहे, त्यामुळे आमच्याकडे पार्ल्यात मला माहिती आहे. शोभायात्रा होते, पण गिरगावात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुम्ही खूप खूप खुश आहे, खूप आनंदी आणि खूप एक्सायटेड आहे. बरोबर. संकल्प केलाय दोघांनी? संकल्प हा आहे की मज्जा करायची दररोज. आज छान जेवायचं, छान छान काय काय पदार्थ खायचे पाडव्याचे. आज खरेदी काय केली विशेष? खरेदी काही नाही, म्हणजे आता रोज काही मुळात शूटिंग मधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एन्जॉय करायचं, खरेदी करायची. पण तुमचं प्रेम असं इतकं आमच्यावर बरसू द्या की आम्हाला तो वेळच मिळणार नाही. पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. वडिलांचा जो पाठिंबा आहे तुला, किंवा आई प्राध्यापिका आहे, कंटा डहाणकर आणि साठी महाविद्यालयात सुद्धा शिकवतो Yes. आणि राजीव सरांची चांगला परिचय आहे, तर आई वडिलांचं मिळणारं जे सहकार्य असतं त्याबद्दल सांग. नाही, खूप महत्त्वाचं असतं. आणि आत्ता मला, कारण मी एक आनंदी ही अशी व्यक्तिरेखा आहे जी खरंच तिच्या आई वडिलांहून अशी खूप प्रभावित झालेली आहे. तिचे आई बाबा नाही आहेत, पण तिला आबा आहेत होय. तिचे. त्यामुळे मोठ्यांचा सगळा मिळणारा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि आज खरं तर मी त्यांना खूप मिस करते. त्यांनी सगळं बघितलं पाहिजे असं मला खूप वाटतंय सध्या. पण खूप खूप स्वतः ढोल ताशा इथे असणार आहेत. हो हो हो, तू सुद्धा सहभागी होणार आहेस. नक्कीच नक्कीच. मी खूप एक्सायटेड आहे. काही संकल्प केलास नवीन वर्षाचा? मला वाटतं की आनंदी ही तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत अत्यंत छानरित्या पोचावी हीच माझी संकल्पना आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल अशीच आशा आहे. खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मला सगळ्यांना आधी नववर्षाच्या खूप Yes, साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा. खूप छान वाटतं, धमाल येते. माझं बालपण गेलंय इथे. Yes. वरळीचा माझा जन्म आहे. हो. गिरगावला माझा मामा राहतो, त्याच्यामुळे माझा ऑलमोस्ट इकडच्याच या वातावरणात मी लहानाची मोठी झाली. त्याच्यामुळे या शोभायात्रा वरळीत असताना सुद्धा गिरगावची शोभायात्रा केलेली आहे. त्याच्यामुळे मजा येते, धमाल येते, मजा एक वेगळी एनर्जी असते. काय छान सुंदर नटून येतात बायका, Correct. काय तो शृंगार तू असतो सुद्धा त्यांचा. नटून झालेली ते आहे. तर आहेच आहे, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की अरे हे कमी झालंय काहीतरी. म्हणजे त्या वर्षभर तयारी करत असतात बरोबर. की या पुढच्या वर्षी काय करायचंय. बरोबर. या वर्षी आपण जे बघणार आहोत ते पुढच्या वर्षी आपल्याला रिपीट कोणाचंच दिसणार नाही. बरोबर. So काय कमाल गोष्ट आहे. तर तू कशी नटून तटून आले? तुझं हे सगळं साज शृंगार जो तू केलेला आहे, डिझायनिंग केलेलं, ते कसं कोणी केलंय? हे केतकी आशिषने ही साडी केलेली आहे आणि खूप सुंदर साडी केली आहे. ज्वेलरी म्हणाल तर मराठमोळा साज त्यांनी ज्वेलरी आणि दागिने सगळे पाठवलेत, हँडमेड दागिने आहेत. सो मला तसंही पर्सनली नटायला आवडतं आणि आज आपला नवीन वर्ष आहे आणि ह्या वर्षी असं नटणं तर बनताय. खूप छान वाटतंय. आपण जनरली आपल्या घरच्यांबरोबर, आपल्या कुटुंबियांबरोबर गुढीपाडवा दरवर्षी साजरा करतोच. ही माझी पहिली
संधी आहे, जेव्हा मी माझ्या स्टार प्रवाह परिवाराबरोबर ह्या आता माझ्या नवीन परिवाराबरोबर गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात करते. त्यामुळे खूप 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 उत्साह आणि आनंदाने आणि सगळ्यांच्या प्रेमाने ही खूप उत्तम सुरुवात होते वर्षाची. काही संकल्प वगैरे मी करत नाही, मी खरंच करत नाही. आय गो विथ दी फ्लो. जसा दिवस येतो तसा मी तो एन्जॉय करते. मला स्पॉन्टेनियस गोष्टी खूप आवडतात करायला, त्यामुळे मी प्लॅनिंग वगैरे करून मला आयुष्यात कधीच जमलेलं नाही आणि मला नाही वाटत की मी याच्या पुढे तसं काही करू शकणार. गुढीपाडव्याला काही खास खरेदी केली? सोनं वगैरे आपण करतो असं नाही, 3:30 अजून तरी नाही, कारण सकाळी इथे बरोबर, येणं yes. झालेलं आहे. 5 वाजता उठले मी. आता घरी गेल्यानंतर आईला घेऊन गोड काय बेते घरी? गोड आज आई पुरणपोळ्या करणार क्या बात आहे. त्यामुळे ते आहे. म्हणतात श्रीखंड पुरी वगैरे असं करावं किंवा आमरस वगैरे, पण बाबा गावी आहेत, कारण बरोबर. कोकणातली असल्यामुळे हो, हो. कोकणातला शिमगा खूप प्रसिद्ध बरोबर. आहे. सो आज शिपणं होईल आणि त्याच्यानंतर बाबा तिकडचा पाडवा आणि सगळं पालखी वा, आपापल्या पालखी, वा. जागी जाईल आणि त्याच्यानंतर बाबा परतीचा प्रवास करतील. मग खऱ्या अर्थाने बाबा आल्यानंतर आमचा एक वेगळा गुढीपाडवा पाडवा असेल. आम्ही Correct. करू साजरा. शुभेच्छा तुला. थँक्यू. गोडधोड तर उत्तम बेत असेल. घरी मी आईला सांगून आले की मी खूप दमून येणार आहे, त्यामुळे तो खूप छान स्वयंपाक करून ठेव, त्यामुळे ते सरप्राईज असणार आहे वा. माझ्यासाठी. पण संकल्प हाच केलाय की हे प्रेम पुढच्या वर्षी येईन तेव्हा द्विगुणित झालेला असेल, हाच संकल्प आहे. हे संकल्प हाच केलेला आहे की येणाऱ्या नवीन वर्षात अशीच अजून एखादी संधी यावी आणि या मिळालेल्या संधीचंही सोनं करण्याचा प्रयत्न करतो, ते सोनं व्हावं. आणि आजचा बेत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंडपुरी. वा वा, मस्त, छान.